वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेशिस्त स्कूल बस चालकांना वेसण घालण्यासाठी ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयानं पावलं उचलली आहेत। गेल्या वर्षभरात ठाण्यातील 103 स्कूल बसेस या तपासणीस अपात्र ठरल्या आहेत। या बसेसवर कारवाई करून त्या बसेसच्या मालकांकडून तब्बल 17,60,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। ठाणे शहर, भिवंडी, शहापूर आणि भाईंदर परिसरात एकूण 1,785 स्कूल बसेसची नोंदणी करण्यात आली आहे। वाहनांसाठीचं योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या आणि क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 103 स्कूल बसेस आढळून आल्या। शासनाने व्हेकलच्या इन्फॉर्मेशनच्या बाबतीत एम परिवहन नावाचं एक शासकीय ॲप सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे। त्या माध्यमातून पालक आपल्या पाल्याला ज्या स्कूल बसमधून ते पाठवत आहेत त्या स्कूल बस बाबतची अपडेटेड इन्फॉर्मेशन प्राप्त करू शकतात। फॉर एक्झाम्पल, त्या बसचा फिटनेस आहे का संपलेला आहे, इन्शुरन्स आहे का संपलेला आहे, या डिटेल्स, या स्वरूपाच्या डिटेल्स त्यांना त्या ॲपच्या माध्यमातून कळू शकतात। त्यामुळं त्या बस कारवाई पूर्ण करण्यामध्ये त्यांना प्रशासनाला, शाळेला मदत करता येईल किंवा ती निदर्शनास आणून देता येईल। या माध्यमातून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक त्यांना निश्चित करता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।